नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मोबाईलमधून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे आहे। प्ले स्टोअरवर आपल्याला आधार असे सर्च करायचे आहे। आधार सर्च केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आधारचे ॲप्लिकेशन ओपन होणार आहे। आधारचे ॲप्लिकेशन आपल्याला दिसल्यानंतर ते ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे। व्यवस्थितपणे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आधार ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्यानंतर आपल्यासमोर काही टर्म्स अँड कंडिशन येतील, त्यावर आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप यावर क्लिक करायचं आहे। समोर अलाउ करायचे आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर आता एक पेज ओपन होणार आहे। त्यावर स्किप इंट्रोडक्शनचे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। त्या ठिकाणी आपल्याला एंटर आधार नंबर हे ऑप्शन दिसत आहे। या बॉक्समध्ये आपल्याला ज्यांचं कोणाचा आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यांचा आधार नंबर एंटर करायचा आहे। खाली आपल्याला कंटिन्यू बटन दिसत आहे, त्या कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर आता नवीन पेज ओपन झालेले आहे, त्यावर आपल्याला आय ॲग्री असे दिसत आहे आणि समोर चेकबॉक्स दिसत आहे। त्या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली प्रोसीड असे बटन दिसत आहे, त्या प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। या ठिकाणी आपल्याला सिम कार्ड निवडायचं आहे। मी सिम कार्ड 1 निवडलेला आहे मित्रांनो आणि खाली सेंड SMS वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक मेसेज येणार आहे, तो व्हेरीफाय होणार आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर खाली आपल्याला कंटिन्यू टू फेस ऑथेंटिफिकेशन असे ऑप्शन दिसत आहे, त्या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक इनिशिएट फेस ऑथेंटिफिकेशन असे बटन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होणार आहे आणि समोर एक सर्कल दिसणार आहे, त्या सर्कलवर आपला फेस व्यवस्थितपणे स्कॅन करून घ्यायचा आहे। स्कॅन केल्यानंतर समोर आपल्याला एक नोटिफिकेशन येणार आहे फेस ऑथेंटिफिकेशन म्हणून आणि खाली प्रोसीड असे बटन दिसणार आहे, त्या प्रोसीड या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे। त्या पेजवर आपल्याला एक 6 डिजिटचा पिन जनरेट करायचा आहे। पिन आपण कुठला पण जनरेट करू शकतो आणि त्याखाली कंटिन्यू युअर पिन असे ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेलं आहे, त्यासमोर आपल्याला खाली शहर ID असे ऑप्शन दिसत आहे, शहर ID या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड आधार असे ऑप्शन दिसत आहे, त्या डाउनलोड आधार यावर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या आधार कार्डची PDF डाउनलोड करू शकतो। मित्रांनो PDF ही डाउनलोड झालेली असेल आणि त्या PDFला ओपन करायसाठी एक पासवर्डची आवश्यकता असेल। पासवर्ड हा आपल्या नेमचे फर्स्ट 4 अल्फाबेट्स आणि आपलं जन्मवर्ष असा मिळून आपण पासवर्ड तयार करू शकतो। मित्रांनो पासवर्ड एंटर करून घ्यायचा आणि आपल्या आधार कार्डची PDF ओपन करायची। मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले आधार कार्ड आपल्या मोबाईलवर घरच्या घरी डाउनलोड करू शकतो। मित्रांनो जर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे। धन्यवाद मित्रांनो।